गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रे देहो महेश्वरा गुरु रे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः म्हणणारा हिंदू असेल की ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह म्हणणारा मुस्लिम असेल की जो बोले सोनिहाल सस्त्रिया काल म्हणणारा सीख असेल की नेम ऑफ द फादर अँड द सन अँड होली स्पिरिट आमेन. आवर फादर इन हेवन हॅलोड बी दे नेम दे किंगडम कम दे विल बी डन ऑन अर्थ as it is in heaven म्हणणारा ख्रिश्चन असेल की बुद्धम शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामि पानाती पाता वेरमणी अदिन्न दाना वेरमणी कामे सुमेच्या चारा वेरमणी मुसावादा वेरमणी सुरा मेरे मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी सिद्धा पदम सम्मादियाली म्हणणारा बौद्ध असेल. विचारमंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर बांबोडे साहेब व इतर सर्व पाहुणे मंडळी, तुमच्या रूपाने जमलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायांनो, उपस्थित असलेले सन्माननीय पत्रकार बांधव आणि आदरणीय पोलीस बांधव, खरं तर सकाळपासनं हा दुसरा प्रोग्राम आहे. रामटेके भाऊ 150 किलोमीटरचा प्रवास करून आलो आहे, तुम्ही म्हणता 10 मिनिट बोला. फार अवघड होतं आहे की एका बाजूनी या गोष्टीचा आनंद आहे की धम्मचक्र स्पोर्टिंग क्लब बाबूपेठ यांच्या विद्यमाने गौरव संविधानाचा जल्लोष सर्व जाती धर्माचा हा या कार्यक्रमाचं इथे आयोजन केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा 1949ला भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या माध्यमातून तुमच्या आमच्या साक्षीने स्वतःप्रत अर्पण केलं, त्या घटनेला आज 74 वर्षे झाली आहेत. आणि भारतीय संविधानाचा यावर्षी आम्ही अमृत महोत्सव साजरा करतो आहोत बांधवांनो. खरं तर 26 नोव्हेंबरला आता मागच्या 10 वर्षामध्ये एक मोठ्या थाटामाटात कार्यक्रम सुरू होते आहेत, कार्यक्रम आयोजित होत आहेत. पण तुम्ही आम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे बांधवांनो, जोपर्यंत तुम्हाला आम्हाला 26 नोव्हेंबरचं महत्त्व कळणार नाही तोपर्यंत या देशामध्ये तुम्हाला आम्हाला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचं सुद्धा महत्त्व कळणार नाही. इतक्या सहज आणि सोप्या मार्गाने भारतीय संविधानाची निर्मिती झालेली नाही आहे. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अथक परिश्रम घेतल्याच्या नंतर हे भारतीय संविधान अस्तित्वात आलं. आणि भारतीय संविधान अस्तित्वात आल्याच्या नंतर ज्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949ला आम्ही हे संविधान स्वतःप्रत अर्पण केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वारे लिखित हे संविधान 26 जानेवारी 1950ला या देशामध्ये अंमलात आलं. त्याच दिवशी त्या 26 जानेवारी 1950ला या भारत देशातल्या मातीतली 5000 वर्षाची विषमतावादी व्यवस्था त्या संविधानाने उलटून लावली होती एका रात्रीत. 5000 वर्षाची व्यवस्था 1949च्या पाठीमागे जा, तुम्हाला आम्हाला शिक्षणाचाच अधिकार नव्हता. 1949च्या पाठीमागे जा, या बाबूपेठमधल्या जनतेला जरा थोडंसं तुम्ही त्या गांधी चौकाकडे जा, तिथे प्रस्थापित असणाऱ्या व्यवस्थेकडनं जो छळ व्हायचा तुम्ही त्यांच्या बरोबरीला बसण्याच्या लायकीचेच नव्हते. पण या भारत देशाच्या मातीने 14 एप्रिल 1891ला एक स्वप्न पाहिलं की या भारत देशामध्ये 5000 वर्षापासून अस्तित्वात असलेली ही विषमतावादी व्यवस्था, या भारत देशामध्ये 5000 वर्षापासून अस्तित्वात असणारी ही गुलामीची व्यवस्था कुठेतरी संपली पाहिजे. आणि या देशाच्या मातीने 14 एप्रिल 1891ला एका गोंडाचं बाळाला जन्माला घातलं. त्या बाळाचं नाव होतं बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय देशाचं संविधान लिहिलं. ज्या व्यवस्थेने तुम्हाला आम्हाला सोबत बसू दिलं नाही, ज्या व्यवस्थेने तुम्हाला आम्हाला सांगितलं वर्षानुवर्षापासून की तुम्ही आमच्यासोबत बसण्याच्या लायकीचे नाहीत, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातल्या घटनेचं कलम 14 लिहिलं
आणि अतिशय हळुवारपणे घटनेच्या कलम 14मध्ये लिहिलं की स्टेट शॉल नॉट डिनाय एनी पर्सन टू इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे या देशाचं हे संविधान अस्तित्वात आल्याच्या नंतर या देशातलं शासन किंवा शासन व्यवस्था या देशातल्या कुठल्याही नागरिकाला कायद्यापुढे समानता नाकारणार नाही. आणि कुठला कायदा होता संविधानाच्या आधी? इथे होती मनुस्मृती. मनुस्मृतीने तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी पाणी भरू दिलं नाही हो, सार्वजनिक पाणवठ्यावर जाऊ दिलं नाही, सार्वजनिक ठिकाणावर जाऊ दिलं नाही, पब्लिक मॉलमध्ये जाऊ दिलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मनुस्मृतीचा अभ्यास केला. भारतीय राज्यघटनेचं कलम 15 लिहिलं. कलम 15मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे लिहिलं की स्टेट शॉल नॉट डिस्क्रिमिनेट एनी पर्सन ओनली ऑन द रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, वेअर पब्लिक वेल्स म्हणजे विहिरी, रेस्टॉरंट, उपहारगृहे, थिएटर्स, चित्रपटगृहे, म्हणजे यापैकी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी केवळ आणि केवळ जात, धर्म आणि लिंगाच्या आधारे या देशातली शासन व्यवस्था तुमच्या माझ्यासोबत भेदभाव करणार नाही. हे भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. म्हणून आज आपण हजारोच्या संख्येने एकत्रित जमतो आहोत बांधवांनो. बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या मेहनतीने निर्माण केलेले हे संविधान, संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना तुम्हाला आम्हाला जबाबदारीने ही गोष्ट स्वतःच्या हृदयावर कोरून घ्यावी लागेल की आज संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हे संविधान आम्ही आमच्या येणाऱ्या पिढीसाठी वाचवून ठेवू शकणार आहोत का? हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडला पाहिजे बांधवांनो. घटनेच्या कलम 17ने जी अस्पृश्यता संपवली, त्या कलम 17मध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्यामुळे आज आम्ही एकत्र जमलेलो आहोत बांधवांनो. घटनेच्या कलम 19ने तुम्हाला आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला, एकत्र येण्याचा अधिकार दिला, वाटेल तसं लिहायचा अधिकार दिला. आम्हाला बोलता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, एकत्र येण्याचा तर विषयच नव्हता. अरे इतकंच काय, या देशाची शासनकर्ती जमात होण्याचा, या देशाचा राजा होण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्हाला आम्हाला दिला. हे तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागेल. भारतीय संविधान अस्तित्वात येण्यासाठी या देशामध्ये जो कायदा अस्तित्वात होता त्या कायद्याचं नाव होतं मनुस्मृती. आणि ती मनुस्मृती मागील 5000 वर्षापासून तुम्हाला आम्हाला सांगत होती की या भारत देशाचा राजा केवळ राणीच्या पोटातनं जन्माला येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं कलम 326 लिहिलं, तुम्हाला आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाही भारताला सांगितलं, जेव्हा माझ्याद्वारे लिखित हे संविधान या देशामध्ये अस्तित्वात येईल तेव्हा या देशामध्ये राजा राणीच्या पोटातनं नाही तर या देशाचा राजा हा मतपेटीतनं जन्माला येईल. एवढा मोठा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिला. बांधवांनो, या संविधानाप्रती आम्हाला आमची कर्तव्य कळली पाहिजे. नव्हे पोटच्या पोराप्रमाणेच आम्हाला या संविधानावर प्रेमही केलं पाहिजे. पोटच्या पोराप्रमाणे प्रेम केलं पाहिजे. मागच्या 5-10 वर्षामध्ये जरा वातावरण डामाडोल आहे, पण तुम्हाला आम्हाला समजून घेतलं पाहिजे बांधवांनो. संविधान टिकलं तर लोकशाही टिकेल, नाही तर 5000 वर्षाच्या गुलामीच्या बेड्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1891 ते 1956 म्हणजे वयाचे 65 वर्षाचं आयुष्य बाबासाहेब आंबेडकरांना लाभलं. त्यापैकी सुरुवातीचे 24 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणात खर्च घातले. म्हणजे केवळ आणि केवळ 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये 5000 वर्षाची जी गुलामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपवली या देशातनं, ती परत यायला वेळ लागणार नाही. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे बांधवांनो. खरं तर स्नेहल भाऊ रामटेके मनापासून मी आभार मानतो की इथं सर्व धर्माचे लोक इथे जमलेले आहेत. हा विचार तुमच्या डोक्याला स्पर्शून गेला की भारतीय संविधान एका धर्माचं नाही आहे, भारतीय संविधान एका जातीचं नाही आहे, भारतीय संविधान एका विशिष्ट वर्गाचं नाही आहे. आणि तुम्ही इथे हिंदूही बोलवले, मुस्लिमही बोलवले, शीखही बोलवले. खऱ्या अर्थानं भारतीय संविधान त्याही लोकांचं रक्षण करतं जे भारतीय संविधानाला मानतच नाहीत, जी मानतच नाहीत. संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले. आता काही मान्यवर वक्ते मंडळींनी आरक्षणाचा उल्लेख केला. आरक्षणाने जरा थोडंफार वातावरण तापलंय आमच्या देशामध्ये, पण भारतीय संविधान परिपूर्ण वाचत असताना मी एक वकील या नात्याने तुम्हाला सांगतो, भारतीय संविधानामध्ये आरक्षण हा शब्द कुठेच आढळत नाही, कुठेच.
आहे ते प्रतिनिधित्व. अरे आम्ही सगळ्याच गोष्टीमध्ये भीक नाही मागितली तुम्हाला, किंवा तुमच्या पुढे पदर नाही पसरला. 5,000 वर्षापासून ज्या गोष्टी आम्हाला भेटल्याच नव्हत्या, आम्हाला शिक्षण भेटलं नव्हतं, आम्ही शिक्षणात थोडं प्रतिनिधित्व मागितलं. आम्हाला नोकऱ्या नव्हत्या, आम्ही नोकऱ्यामध्ये थोडं प्रतिनिधित्व मागितलं. काय बिघडलं? फक्त बौद्धांनाच नाही दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिनिधित्व. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या बहुजनातल्या उपेक्षित समाजाच्या प्रतिनिधित्वाचा विचार करत होते, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये सर्वप्रथम या देशातला ओबीसी समाजाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 340 मध्ये ओबीसीच्या राजकीय आणि शैक्षणिक प्रतिनिधित्वासाठी प्रावधान केले बाबासाहेब आंबेडकरांनी. हे तुम्ही आम्ही कधी समजून घेणार आहोत? घटनेमध्ये दिलेले जी मूलभूत अधिकार आहेत कलम 12 पासून 35 पर्यंत, आत्ताच सय्यद साहेबांनी उल्लेख केला. 28-29 कलम वाचा उचलून घटनेचा, की बाबासाहेब आंबेडकरांचे किती नातेवाईक मुस्लिम होते, बाबासाहेब आंबेडकरांचे किती नातेवाईक काश्मीरमध्ये राहत होते, किती जैन होते. पण अल्पसंख्याकांना सुद्धा स्वतःच्या धर्माचं पालन करण्याचा, स्वतःच्या अर्थबळाने स्वतःच्या धार्मिक शैक्षणिक संस्था चालवण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिला. कोण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ बौद्धाचे होते? कोण म्हणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ महारांचे होते? बाबासाहेब महारांचे नव्हते, बाबासाहेब बौद्धांचे नव्हते, बाबासाहेब मुस्लिमांचे नव्हते, बाबासाहेब कुणब्यांचे नव्हते, बाबासाहेब ST NT OBC VJNT कोणाचेच नव्हते. बाबासाहेब फक्त आणि फक्त भारताचे होते. हे मी नाही सांगत, हे बाबासाहेब सांगतात. आय एम इंडियन फर्स्ट अँड इंडियन लास्ट. मग आता सय्यद साहेबामध्ये आणि माझ्यामध्ये झगडा लावण्याचं काम कोण करतंय? भारतीय संविधान करतंय का? मला येऊन सांगतात लोक, सय्यद साहेबांच्या घरी चाय पिऊ नको बरं, त्यांनी टोपी घातली आहे. आणि सय्यद साहेबाला जाऊन सांगतात त्या ॲडव्होकेट मेकालेच्या घरी जाऊ नको बरं, त्याचं आडनाव मेकाले आहे. कावर अर्धा चंद्र जरी नसला तरी ख्रिश्चन वाटतंय. अर्धा चंद्र नाही आहे, फक्त कानाचं आहे. हे सांगणारे सांगतात ना, पण तुम्हाला आम्हाला समजून घेतलं पाहिजे संविधानाने आम्हाला काय दिलं. मग सय्यद साहेबांच्या ईदचा मी विरोध करायचा आणि माझ्या दिवाळीचा सय्यद साहेबांनी विरोध करायचा, आणि या झगड्याचा फायदा घेऊन काही लोकांनी दिल्लीच्या खुर्चीवर बसायचं. पण ही गोष्ट बांधवानं तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. वर्तमान परिस्थितीमध्ये इथं जमलेला प्रत्येक नागरिक जर भारतीय संविधानाला मानत असेल तर मी निसंशयपणे छाती ठोकपणे एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की तुमची आणि माझी शैक्षणिक परिस्थिती बेशक वेगवेगळी असू शकते, तुमची आणि माझी राजकीय परिस्थिती वेगवेगळी असू शकते, तुमची आणि माझी सांस्कृतिक परिस्थिती वेगवेगळी असू शकते, पण खऱ्या अर्थानं तुम्ही आणि मी जर या संविधानाचे पाईक असू तर तुमचा आणि माझा वर्तमान काळातला शत्रू एक आहे, आणि तो शत्रू तो आहे जो भारतीय संविधानाला विरोध करतो. आणि ही गोष्ट लक्षात घ्या सैयद साहब, हमें समझना होगा कि जब तक इस देश में डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के द्वारा लिखित संविधान जिंदा है तब तक मैं आपको आपके ईद का विरोध नहीं करूंगा, आप मेरे दिवाली का विरोध मत कीजिएगा. ये भारतीय संविधान ये कहता है कि सैयद साहब आप मेरे दिवाली में अली को देखो, मैं तुम्हारे ईद में तुम्हारे रमजान में राम को देखूंगा. संविधान जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत आम्हाला आमच्या मुस्लिम बांधवांच्या रमजानमध्ये राम दिसू द्या. हिंदू बांधवांनो आणि मुस्लिम बांधवांनो, तुम्ही सुद्धा आमच्या हिंदू बांधवांच्या दिवाळीमध्ये अलीला पहा. हे संविधान पुढच्या वर्षानुवर्षे टिकेल, आणि जेव्हा जेव्हा या भारतीय संविधानावर संकट आल्याचं तुम्हाला आम्हाला जाणवेल बांधवांनो, तोपर्यंत इथल्या मनोगती व्यवस्थेला, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला, जी प्रस्थापित व्यवस्था हे भारतीय ओजस्वी आणि तेजस्वी संविधान संपवण्याचा प्रयत्न करते, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते, तोपर्यंत तिथल्या या मनोवादी व्यवस्थेला आणि प्रतिगामी व्यवस्थेला तुम्ही आम्ही समजावून सांगितलं पाहिजे की जोपर्यंत या देशामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ज्या संविधानात आहे ते संविधान या देशामध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या भारत देशामध्ये गुरु रे ब्रह्मा, गुरु रे विष्णू, गुरु रे देहो महेश्वरा, गुरु रे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः म्हणणारा हिंदू असेल, की ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह म्हणणारा मुस्लिम असेल, की जो बोले सोनिहाल सस्त्रिया काल म्हणणारा सिख असेल, की नेम ऑफ द फादर अँड ऑफ द सन अँड होली स्पिरिट आमेन. अवर फादर इन हेवन हॅलोड बी दे नेम, दे किंगडम कम, दे विल बी
डन अर्थात इट इज इन हेवन म्हणणारा ख्रिश्चन असेल, की बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी, पानाती पाता वेरमणी, अदिन्नदाना वेरमणी, कामे सुमेच्या चारा वेरमणी, मुसावादा वेरमणी, सुरा मेरई मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी, सिक्खापदम सम्मादियानी म्हणणारा बुद्ध असेल, हे सारे धर्म या देशाच्या माथीमध्ये गुणागोविंदाने नांदतील. या संविधानाकडे कानाडोळा करण्याची नजर तुम्ही मात्र वाकडी करू नका. या संविधानाकडे इतका आम्हाला इथल्या व्यवस्थेला जर ठणकावून सांगायचं असेल बांधवांनो, तर अशा पद्धतीचे जे कार्यक्रम आयोजित होतात, स्नेहल भाऊ रामटेकेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या टीमच्या माध्यमातून आम्हाला तन मन धनाने अशा लोकांच्या पाठीमागे आम्हाला उभं राहिलं पाहिजे. आणि भारतीय संविधानाचा जागर करत असताना आमच्या शेजाऱ्यांना, आमच्या भाऊबंधांना आम्हाला इतकंच समजून सांगितलं पाहिजे की बहती है यहाँ प्यार की गंगा बहने दो, रहती है यहाँ खुशियों में जनता रहने दो, कि बहती है यहाँ प्यार की गंगा बहने दो, रहती है यहाँ खुशियों में जनता रहने दो, लाल हरे रंगों में हमें मत बांटो, सबके छत पर एक तिरंगा रहने दो, सबके छत पर एक तिरंगा रहने दो.